हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत जॉन लॉक। तर चला, जॉन लॉकचा आता शेवटचेच व्हिडिओ राहिलेला आहे। हा शेवटून सेकंड व्हिडिओ असणार आहे। याच्यानंतरच अजून एक व्हिडिओ येणार आहे, त्यानंतर जॉन लॉक संपलेला असणार आहे। तर चला, एक उर्वरित आपण रिव्हिजन घेऊन या आता। जॉन लॉक कोण होते? अनुभववादी दार्शनिक। ओके, त्यांनी कशाचं खंडन केलेलं आहे? जन्मजात प्रत्ययाचं त्यांनी काय केलेलं आहे? खंडन केलेलं असणार आहे। ते म्हणतात जन्मजात असं काहीही नसते, सगळं जे असते ते कशावरती असते? अनुभवावरती आधारित असते। आलं म्हणून त्यांना अनुभववादांचे काय म्हटले जाते? जनक म्हटले जाते, फाउंडर म्हटले जाते, ठीक आहे, पितामहा म्हटले जाते। आणि त्यानंतर त्यांनी कल्पनावादांचे कसे काय खंडन केलेले आहे हे सगळं आपण बघितलेलंच असणार आहे। तर चला, जास्त वेळ न घालविता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लॉकचा ज्ञान सिद्धांत, म्हणजे लॉक्स थिअरी ऑफ नॉलेज कसं असणार आहे, त्यांनी नॉलेज कसं काय गेन केलेलं आहे हे सगळं आपण या थिअरीमध्ये बघणार आहोत। आणि हे जे जॉन लॉक होते हे आपल्याला अभ्यासाला खूप महत्त्वाचं असणार आहे। आणि जॉन लॉकची ही जे नॉलेजची थिअरी असणार आहे हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं इथे आपल्याला पॉईंट ठरणार आहे। आलं लक्षामध्ये? तर चला, लॉकचा जो सिद्धांत आहे तो आता आपण लॉक्स थिअरीज ऑफ नॉलेजवरती डिपेंड असणार आहे की त्यांनी नॉलेज कशा प्रकारे त्यांनी का बरं म्हटलेलं आहे की अनुभव तर आपण म्हटलं की अनुभववादाचे जनक म्हटले जाते, पण आता ज्ञानाचं त्यांनी कसा सिद्धांत मांडलेला आहे ते म्हणतात की तत्त्वज्ञानविषयक विचाराची सुरुवातच ज्ञान सिद्धांतापासून झालेली असणार आहे। म्हणजे तुम्ही जे तत्त्वज्ञान शिकत आहात ते नॉलेज काय असणार आहे बघा। आपली जे आपण जेव्हा तत्त्वज्ञान शिकत असतो, फिलॉसॉफी शिकत असतो, त्याच्यामध्ये खूप सारे काय आहे शाखा असणार आहे, ठीक आहे। शाखा म्हणजे ब्रांचेस। आणि त्याच्यामध्ये पण जेव्हा इपिस्टिमॉलॉजी हा जो सब्जेक्ट येत असते तो ज्ञानमीमांसेवरती आधारित असणार आहे। आणि मग जेव्हा ज्ञान म्हटलं की जिज्ञासू वृत्ती आली का हे असं काय ते तसं काय असं जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हाच आपल्याला समोरचं सत्यात्मक ज्ञान इथे आपल्याला मिळत असते। आणि म्हणूनच ते म्हणतात की जेव्हा तत्त्वज्ञान विषय आला तेव्हा त्याच्यामध्ये ज्ञान हा सिद्धांत इथे आपल्याला मिळालेला असणार आहे। या ठिकाणी पूर्ववर्ती तत्ववेत्यात आणि लॉकमध्ये असलेल्या भेद स्पष्ट केलेला आहे, कारण डेकार्त, स्पिनोझा आणि त्याच्यानंतर एक लायब्निझ पण होते, ठीक आहे, इत्यादी विचारवंतांच्या तत्त्वज्ञानाची सुरुवात द्रव्यविषयक सिद्धांतामध्ये झालेली असणार आहे। म्हणजे डेकार्त आणि स्पिनोझा यांनी द्रव्यविषयक ही जी सिद्धांत सांगितलेले असणार आहे, सबस्टन्स सांगितलेलं आहे, तर लॉकच्या विचाराची सुरुवातच ज्ञानविषयक विचाराने झालेली असणार आहे। आता अनुभव म्हटलं की पहिले तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे, त्या ज्ञानाच्या आधारे तुम्हाला काय मिळणार आहे? अनुभव मिळणार आहे का? अनुभव असंच मिळणार आहे का रे बाबा ये मी ते बसलेला आहोत तर मला अनुभव आलेला आहे असं आहे का? नाही। जेव्हा तुम्ही ज्ञान जे आहे तुमचं इन्हान्स करत जाल तेव्हा तुम्हाला अनुभव येणार आहे, पटकन अनुभव येणार आहे का? नाही। म्हणजे लॉकची जी थिअरी मांडलेली असणार आहे त्यांनी ते कशाच्या आधारावरती असले पाहिजे? ज्ञानाच्या आधारावर असले पाहिजे ना। आता लॉक ज्ञानमीमांसेला सर्व तात्विक विचाराचा आधारस्तंभ मानत असतात आणि म्हणूनच विश्वातील यथार्थ ज्ञान प्राप्तीच्या पूर्वी आपणास ज्ञानाचा स्रोत बुद्धी याची परीक्षा केली पाहिजे असे लॉक इथे म्हणत आहे। तर ज्ञान विषयाचा जेव्हा विचार करण्यापूर्वी बुद्धीचा विचार करणे आपल्याला आवश्यक आहे। आता ज्ञान कुठं मिळते? बुद्धी। आता बघा, वेडे किंवा मूर्ख व्यक्तींना कितीही ज्ञान सांगितलं की रामाची बायको कोण? सीता सांगितलं, किती 100 वेळा सांगितलं तरी तो काय म्हणणार आहे? रामाची बायको कोण? ठीक आहे, असंच आपल्याला क्वेश्चन उलट विचारणार आहे। म्हणून ते म्हणतात की जेव्हा विचार करण्यात आला, जेव्हा ज्ञान प्रस्तुत करण्यात आलं तर त्याच्यामध्ये बुद्धीची आवश्यकता असते। पण लक्षात ठेवा, पण लॉकनी यांची जे काय म्हणून आपण स्पिनोझा, लायब्निझ जे आहे, डेकार्तची यांची जे आहे बुद्धीची जी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे ते त्यांनी काय केलेलं आहे? विरोध केलेला, त्याचं खंडन केलेलं असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। पण आपण बुद्धीच्या आधारे सर्व काही ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, परंतु बुद्धीची आपण चिकित्सा करत नाही। आणि ज्ञान किंवा बुद्धी संबंधित लॉकची
लॉकचे जे समोर काही त्यांनी समस्या सांगितलेल्या असणार आहे तर ते काय असते हे आता आपण बघणार आहोत. ते म्हणतात की पहिली जी समस्या आहे ज्ञानाबद्दल, ज्ञानाचा स्रोत म्हणजेच ज्ञानाची उत्पत्ती अशी होते. म्हणजे बघा, स्रोतच म्हणजे काय झालेलं आहे, कुठून आलेलं आहे, काय आलेलं आहे, कसं आलेलं आहे, का बरं आलेलं आहे, हे सगळं क्वेश्चन त्याच्यामध्ये असणारच आहे. म्हणून ते म्हणतात की ज्ञानाची उत्पत्ती कशी झालेली आहे यावरती असणार आहे. ज्ञानाचे स्वरूप कसे असले पाहिजे, आत्ता सांगितलं, कसं आलेलं आहे, का आलेलं आहे, हे सगळं जे व्हॉट किंवा WH आपण जे क्वेश्चन म्हणतो ना, ते सगळे आपल्याला फिलॉसॉफीमध्येच पाहायला मिळत असते. म्हणूनच तत्त्वज्ञानाला सगळ्या विषयाची ऑल सब्जेक्टची जननी का बरं म्हटलं जाते, कारण याच्यामध्ये आपण सगळ्याच गोष्टी शिकत आहोत. जरूर तुम्हाला हे सब्जेक्ट थोडासा बोर वाटत असेल तर काय शिकत आहो, दुसरा विषय घेतला असता तर बरा झाला असता, पण असं नाही आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टीचं इथे नॉलेज असते. तुम्हाला सायन्स, सोशोलॉजी, आपण काय म्हणून जॉग्रफी, सगळ्याच गोष्टीचं इथे ज्ञान मिळत आहे. ऑल सब्जेक्टचं इथे तुम्हाला नॉलेज मिळत आहे. म्हणूनच ते म्हणतात की ज्ञानाचे स्वरूप कसे असले पाहिजे, तर ते प्रामाणिकता आणि निश्चितता या शोध ज्ञानाच्या ठिकाणी निश्चितता कशी येते हे इथे आपल्याला पाहायला पाहिजे. म्हणजे जेव्हा निश्चित ज्ञान तुम्हाला आलेलं आहे तर तुम्ही म्हणाल की मला नाही बा ज्ञान आलेलं आहे, थोडंफार पूर्ण येते का, नाही. आपल्या ज्ञानाची सीमा, मर्यादा, क्षमता, ज्ञानाची मर्यादा आणि क्षमता कुठपर्यंत आहे. आता ज्ञानाची सीमा तर आहे, लिमिटेशन पण आहे, त्याची मर्यादा पण सांगितलेली आहे, पण त्या कुठपर्यंत आहे हे पण तर आपल्याला माहीत असलं पाहिजे. असं तर नाही की बस आता आपण ते म्हणतात ना, सीतेला एका लक्ष्मण रेषेच्या मध्ये टाकून दिलेलं आहे, पण सीतेला माहीत नाही इकडे आपल्याला जायचं आहे, ठीक आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काही कुठे जायचं आहे याच्या मर्यादा पण तर असल्या पाहिजे. असं नाही का समुद्रासारखं चाललं वाहत 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 आहे ना, जोपर्यंत म्हणतात ना नदी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत समुद्र पण काय असते आपलं निरंतरण काय होते, वाहत असते, अथांग वाहत असते. पण जेव्हा नदी त्याला मिळत आहे, नदीला माहीत आहे की मला समुद्रामध्ये जायचं आहे, तोपर्यंत ती पण काय करते, चालत जाते, ठीक आहे. आणि म्हणूनच हे जे प्रश्न आहे आपल्याला ज्ञानमीमांसेमध्ये इथे मिळत असतात. थोडक्यात असे म्हणावे लागेल की ज्ञानमीमांसेमध्ये लॉकचा जे उद्देश आहे, ज्ञानाची उत्पत्ती आहे, त्यांची काय आहे, प्रामाण्य, हेच इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या आधारावरच लॉक ज्ञानाच्या स्वरूप निश्चित करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आणि पुन्हा त्यांनी ज्ञानाच्या प्रकाराचा इथे काय केलेला आहे, विचार केलेला असणार आहे. आता ते ज्ञानाचे प्रकार कोणते, तर ते म्हणतात ते विश्वास, म्हणजे पहिलं बिलीव असलं पाहिजे, धारणा असली पाहिजे, स्वीकृती असली पाहिजे, असेसमेंट असलं पाहिजे, इत्यादी प्रकारावर लॉकने एसे कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडिंग या आपल्या प्रसिद्ध ग्रंथामध्ये पर्याप्त इथे विचार केलेला असणार आहे. आणि हे जे बुक आहे एसे कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडिंग, ही जी बुक आहे लॉकची सगळ्यात महत्त्वाची बुक असणार आहे. तेच ऐतिहासिक सरळ पद्धतीच्या आधारे म्हणजे हिस्टोरिकल प्लॅन मेथडचा विचार त्यांनी इथे केलेला असणार आहे. तर लक्षामध्ये तर ते म्हणतात की आता लॉक म्हणतात की ज्ञानाची काही लक्षणे पण तर असली पाहिजे की तुम्हाला ज्ञान झालेलं असणार आहे, तर तुमचे काही तर ते म्हणतात ना, आता आपल्याला कोविड येऊन गेलेलं आहे तर त्याची काही ना काही आपले जे आहे सिस्टम्स असले पाहिजे ना, कारण याच्यामुळे मला हे झालेलं आहे, याच्यामुळे मला सर्दी आलेली आहे, मी हे केलं तर ते झालेलं आहे, मग त्याच्यामध्ये पण काही लक्षणे असली पाहिजे. तर ते म्हणतात की मी सर्वप्रथम अशा मौलिक विचाराची परीक्षा करेल की जे मानव मस्तिष्कमध्ये विद्यमान आहेत आणि अर्थात जन्मजात अथवा उपजत असली पाहिजे. म्हणजे मला जी लक्षणे दिसत आहेत ज्ञानाची तर ते कशी असली पाहिजे, माणसाच्या मस्तिष्कमध्येच असली पाहिजे, पहिलेपासून असली पाहिजे ना, आणि त्याच्यामध्ये जन्मजात अथवा उपजत ती काय असली पाहिजे. लक्षामध्ये सेकंड म्हणतात की मी त्या जन्मजात कल्पनांच्या प्रामाणिकतेची परीक्षा करेल. आता बघा, परीक्षा म्हटलं की स्वतःचीच तुम्ही विचार करा, तुम्ही अभ्यासच नाही केला आणि तुम्ही परीक्षा द्यायला गेले तर तुम्हाला येणार आहे का, नाही ना. आणि म्हणूनच लॉक म्हणतात की जन्मजात कल्पनाच्या प्रामाणिकतेवरती जी परीक्षा घेणार आहे त्याच्यावरती त्यांचे लक्षणं हे आहे की नाही हे मी ठरवणार आहे. मी विश्वास आणि धारणा याची पण परीक्षा करणार आहे, खरंच हे बिलीव आहे की इथे धारणा आहे पहिलेपासूनच ती आहे, असं मी याच्यावरती पण काय करणार आहे, परीक्षा घेणार आहे, असं कोण म्हणतात, लॉक म्हणतात. आता लॉकचे स्पष्ट मत आहे की माणसाचे संपूर्ण ज्ञान हे अनुभवजन्य आहे, जन्मजात असे काही नसते. कल्पनांच्या मिश्रणातून ज्ञानाची जेव्हा उत्पत्ती होते तेव्हा आपल्याला असे दोन कल्पना आढळतात. तर एक कल्पना आपण पहिले पण बघितली होती, ते आहे सरळ आणि दुसरी आहे मिश्र. आता ही जी सरळ आहे ही कशावरती डिपेंड आहे, म्हणजे मिश्र
ठीक आहे. सरळ सरळ चालल्याच्या नंतर मिश्र कॉम्प्लेक्स इथे आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजे मिश्र जी कल्पना आहे ही सरळतेवरतीच आधारित असणार आहे. अशी जेव्हा अनुभवाची जेव्हा कल्पना जेव्हा लॉक करतात तर ते काय म्हणतात, संवेदना आणि सहसंवेदनाद्वारेच माणसाचे इथे वर्णन केले जाते आणि त्याचे संपूर्ण ज्ञान इथे आपल्याला प्राप्त होत असतो. आणि ते कसे असले पाहिजे ना, आत्मा पर्याप्त इथे होत असते. आणि म्हणूनच जन्माच्या वेळी मानवी मन किंवा आत्मा एखाद्या कोऱ्या पाटीसारखी असते, एखादी कोरी स्लाईट असते. त्याच्यानंतर जेव्हा आपण अनुभव घेत असतो तेव्हा ते काय असते, लिहिल्या गेले असते. तुमची प्रत्यय काय आहे, तुमचे विचार काय, तुमची कल्पना काय आहे. बघा काही लोकांना काय म्हणतात डायरी लिहायची खूप म्हणजे ते लिहितात. ठीक आहे. जेव्हा ते डायरी लिहितात ना तेव्हा आपले वेगवेगळे अनुभव तिथे लिहित असतात. आणि जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा आपल्याला ते लिहिण्याची जेव्हा प्रॅक्टिस होते तेव्हा आपली जी डोक्यातली जेही कल्पना असते ना, ज्याच्यामध्ये आपलं वादळ निर्माण होत असते डोक्यामध्ये, ते पूर्ण काय ते मिटून जाते. का बरं? कारण आपण ते का नोट डाऊन केलेलं असते एखाद्या डायरीमध्ये. आणि म्हणूनच हे काय डायरी लिहिणं पण एक काय चांगली असणार आहे, वस्तू असणार आहे. आणि हे चांगला एक पॉईंट ऑफ व्ह्यू असणार आहे आपल्या लाईफमध्ये. आणि म्हणूनच ते म्हणतात की जोपर्यंत तुमच्या आत्मा कोऱ्या पाटीसारखी आहे, म्हणजे ते काय एक कोरी स्लाईड आहे, हे अनुभवाद्वारे तुम्हाला विभिन्न प्रत्यय येते, कल्पना येते, तुमचे विचार येते, तुमचे थॉट येते, ह्या सगळ्यांवरती ते आधारित असणार आहेत. चला थोडंसं फास्ट होत आहे. का बरं? थोडंसं लॉंग व्हिडिओ चालणार आहे, त्यानंतरच आपण थोडंसं जास्तच लॉंग चालणार आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून थोडीशी फास्ट घेत आहे. आवाज पण बसलेला आहे. आता बघा ज्ञान स्वरूप आणि प्रामाणिकता. आता बघा ज्ञान म्हटलं, नॉलेज म्हटलं की नेचर ऑफ द नॉलेज असणार आहे आणि त्याचं काय असतं, प्रामाणिकता व्हेरिफिकेशन असणार आहे. आता ज्ञान हे कल्पनात्मक आहे, बरोबर आहे. कल्पना हे दोन प्रकारच्या असतात. एक आहे संवेदन आणि स्वसंवेदनाद्वारे इथे प्राप्त होत असते. ठीक आहे. आता तुम्हाला जर विचार केला की ज्ञानाचा जर संशय आपल्याला बुद्धीच्या द्वारे होत असेल तर कल्पनाच्या माध्यमातूनही वस्तूचे आपल्याला काय होणार आहे, आत्म्याला ज्ञान होणार आहे. वस्तुस्थिती जर तुम्हाला माहिती आहे, अरे बाबा असं नाही तर असं झालेलं आहे, तर तुम्हाला त्याचं काय की पटकन नॉलेज येणार आहे. कोणी जर तुम्हाला सांगितलं अरे बाबा आता पिक्चर लागलेला आहे नवीनवाला आहे ना, याची अशी आहे स्टोरी, त्याच्यामध्ये 6 हिरोईन आहे, मग तो पिक्चर असा आहे, एक नंबर पिक्चर आहे, त्याला बघून येऊ. म्हणजे तुम्हाला वाटलं की कोणी तुम्हाला स्टोरी सांगितली तर तुमच्या डोक्यामध्ये डायरेक्ट लाईट पेटते, अरे बाबा हा पिक्चर असा आहे. मग जाऊ दे ना, कशाला पैसे खर्च करायचे तिथे पिक्चर पाहायसाठी, आहे का नाही. म्हणजे तुम्हाला जेव्हा कल्पनाच्या माध्यमातून वस्तूची जेव्हा आपल्याला आत्म्याला ज्ञान होत असते तर ती जी आहे वस्तुस्थिती अनुसार होणार आहे. लॉकच्या मते जेव्हा आपण ज्ञान म्हणजे आपल्या कल्पनांनीच पारंपरिक संबंध, त्यातील संगती कशी असणार, त्याची असंगती काय आहे, म्हणजे प्रतिकूल आणि काय म्हणणार आहे अनुकूल, या सगळ्याच गोष्टीचे इथे ताळमेळ बसल्या जात असते. आणि जसं म्हटलं की उदाहरणार्थ बर्फ थंड आहे, सगळ्यांनाच माहिती आहे बर्फ थंड आहे, पण जेव्हा खाल्ल्याच्या नंतर आपल्याला कळते की खरंच बर्फ गरम आहे की थंड आहे हे नंतर कळतं. ठीक आहे. साखर गोड आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, काही नवीन काही सांगायची गरज आहे का? साखर गोड आहे रे बेटा, साखर गोड आहे नाही ना. तर साखर काय असणार आहे, गोडच आहे. आणि थंड आणि बर्फ थंड आणि साखर गोड हे जे अनुकूलता आहे, तर टेबल खडू आहे, या उदाहरणार्थ टेबल आणि खडू याचा प्रतिकूल आपल्याला संबंध पाहायला मिळत असते. साखर थंड काय आहे, बर्फ थंड असणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, साखर काय असणार आहे, गोडच असणार आहे. पण तुम्हाला म्हटलं की टेबल आणि खडू याचं दोघांचं कॉम्बिनेशन कुठे जमत आहे का? टेबल वेगळं आहे बेटा आणि खडू वेगळं असणार आहे, चॉक जे आहे. ठीक आहे. याचं काय प्रतिकूल संबंध आहे, म्हणजे हा एक वेगळ्या दिशेने पूर्वेकडे चालला आहे, हा पश्चिमेकडे चाललेला असणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की ज्ञान हे कल्पनात्मक आहे आणि कल्पनातील पारंपरिक संगती ही ज्ञानाची काय असते, प्रामाणिकता इथे आपल्याला स्वीकार करावी लागत असते. आता संगती आणि असंगती म्हणजे काय? आता असं लॉकचा जर प्रश्न बघितला, हा खूप महत्त्वाचा आहे. संगती कोणाला म्हणायचं आणि असंगती कोणाला म्हणायचं असणार आहे. ठीक आहे. आता ते म्हणतात की आपल्या बुद्धीच्या ठिकाणी काही आदी रूप असतात, म्हणजे मूळ प्रत असतात की जे पहिले जन्मजात मिळत असते, पहिलेपासूनच असतात. कोणत्याही ज्ञानाची प्रामाणिकता ही त्या आदी रूप कल्पनाच्या संगतीवरूनच ठरत असतात. अर्थात कोणतेही ज्ञान प्रामाणिक तेव्हाच होईल जेव्हा आदी रूप कल्पनाच्या अनुकूल असेल आणि आदी रूप कल्पना विपरीत असणे, असंगती आणि ज्ञानाची अयथार्थता इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे अनुकूल जेव्हा असेल तेव्हा म्हणाल की ओके संगती, जेव्हा प्रतिकूल आलं ते तुम्ही काय म्हणाल, विपरीत जेव्हा आहे तेव्हा तुम्ही काय म्हणाल, ज्ञान हे अयथार्थ असणार आहे, याचा काहीच मेळ नाही आहे. आता उदाहरणार्थ 4 पाय असणारा माणूस हा विचार अयथार्थ आहे.
आता माणसाला चार पाय असतं का? नाही. प्राण्यांना 4 पाय असतं. पण इथे जर प्राणी म्हटलं असतं तर हे काय यथार्थ ज्ञान झालं असतं. पण इथे काय म्हटलेलं आहे, इथे माणसाला जर 4 पाय आहे असं जर इथे म्हटलं तर हे काय असणार आहे, संगतीपूर्ण ठरणार आहे का? नाही. ठीक आहे. अयथार्थ ज्ञान आहे म्हणजे असंगती आहे, प्रतिकूल ज्ञान आहे आणि ज्ञानाच्या असलेल्या निष्कर्ष तसेच 4 बाजू असणाऱ्या त्रिकोणाचा विचार आणि शूर नसलेल्या सैनिकांचा विचार, हा जो विचार आहे हा काय असणार आहे, अवधार्थ असणार आहे, अयथार्थ असणार आहे. कारण त्रिकोणाला तुम्हाला माहिती आहे, त्रिकोणाला कधी पण 4 बाजू असते का? नाही. त्रिकोणाला काय असते, 3च बाजू असते. बरोबर आहे. हे जे आपण जे उदाहरण दिलेले आहे हे कसे असले पाहिजे, अयथार्थ असले पाहिजे, याचं कुठले मिनिंग नाही आहे. जे काय असले पाहिजे ना, अनुकूल, आपण काय म्हणून त्याला विरुद्ध असले पाहिजे एकमेकांच्या. कारण या ठिकाणी विचार आणि वास्तविकता याच्यात काय हे पारंपरिक इथे आपण इथे संबंध इथे दर्शवू शकतो. पण 4 बाजू असणारा त्रिकोण असू शकत नाही, तर चतुर्भुज असला पाहिजे. म्हणजे आहे पण कसं असला पाहिजे, म्हणजे तो चतुर्भुज असला पाहिजे, त्रिकोण नाही आहे. त्याला चतुर्भुज म्हणू शकतो पण त्याला त्रिकोण म्हणू शकतो का? नाही. आणि म्हणूनच 4 भुजाचा जो त्रिभुज आहे हा विचार असंगत आहे. तात्पर्य असे की त्रिभुजाचा एक आदिश्य कल्पना आपल्या बुद्धीत 3 भुजा असणाऱ्या रूपात असतो. म्हणजे आपल्याला पटकन म्हटलं की त्रिभुज म्हटलं की आपण पटकन काय करतो, 3 बाजू इथे काढून टाकतो असं. ठीक आहे. 3 बाजूचा आपल्याला पटकन त्रिकोण येते. पण जेव्हा तुम्हाला चतुर्भुज म्हटलं की तुमच्या डोक्यामध्ये काय असते, तुमची डोकं सक्रिय होते. जोपर्यंत तुम्हाला माहीत असते कुठली गोष्ट तर तुम्ही पटकन हातवरती करता, आणि जेव्हा तुम्हाला माहीत नसते तेव्हा तुमची साऊंडचं लेवल असते तो पूर्ण कमी होऊन जाते, डाऊन होऊन जाते. आणि म्हणूनच 4 बाजू असणाऱ्या जो त्रिभुज आहे, 4 बाजू असणारा हा जो त्रिभुज आहे किंवा त्रिभुज 3 भुजा असणाऱ्या त्रिभुजाची इथे संगती नाही. म्हणजे आदिरूपाशी याच्याशी काहीच मेळ इथे आपल्याला करता येत नाही. आणि अशा प्रकारे या दोन्ही कल्पनांमध्ये पारंपरिक असंगती पाहायला मिळत आहे आणि हीच असंगतीचं ज्ञानाच्या विचाराचे कारण असणार आहे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा लॉकनी जेव्हा ज्ञानमीमांसा जेव्हा सांगितलेली असणार आहे तर त्यांनी प्रतिकूल, अनुकूल, संगती, असंगती, यथार्थ, अयथार्थ, प्रमाणिक, अप्रमाणित या सगळ्याच गोष्टीचा इथे विचार केलेला आहे. ते म्हणतात ना, एकाच नाण्याच्या 2 बाजू असते, एक तर चित असते, एक तर पट असते. ठीक आहे. आपल्या दोन्हीचा विचार इथे करून चालायचा असणार आहे. ठीक आहे. तेव्हाच तुम्ही म्हणाल की मला नॉलेज आलेलं आहे. एका ठिकाणी नॉलेज असणार ते काहीच गरज नाही, त्याचं सायंटिफिक रिझननी प्रूफ पण करता आलं पाहिजे, युनिव्हर्सलनी पण प्रूफ करता आलं पाहिजे, अनिवार्यता पण असली पाहिजे त्याचीवाली. आता मग ज्ञानाचे स्तर किती असणार आहे, तर ज्ञानाचे स्तर म्हणतात ते असणार आहेत 3. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला पुन्हा तिन्ही स्तर पाहायला मिळणार आहे. तर पहिलं असणार आहे आंतरप्रत्यक्ष ज्ञान, नंतर परोक्ष ज्ञान, नंतर आहे बाह्य प्रत्यक्ष ज्ञान. आता आंतरप्रत्यक्ष, परोक्ष ज्ञान आणि बाह्य प्रत्यक्ष हे काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पूर्णच्या पूर्ण बघणार आहोत. थोडासा व्हिडिओ लॉंग झाला तरी चालणार आहे. आलं लक्षामध्ये? तर चला, अपरोक्ष किंवा प्रतिभ ज्ञान. आता अपरोक्ष किंवा प्रतिभ ज्ञानाला सहज आणि स्वयंसिद्ध ज्ञान म्हटले जाते आणि या ज्ञानास सिद्ध करण्याची आवश्यकता असत नाही. आता आंतरिक किंवा अपरोक्ष जेव्हा आपल्याला ज्ञान होत असतं त्याला दुसऱ्याकडनं ज्ञानाची सिद्ध करायची आवश्यकता नाही. कारण मला जेव्हा गोष्ट समजलेली असणार आहे, मला जेव्हा नॉलेज आहे, तर मी दुसऱ्याला कशाला विचारणार आहे. थोडक्यात या प्रकारचे ज्ञान एक कल्पनांची पारंपरिक संगती असते. पारंपरिक संगतीचे ज्ञान आपणास काय असे स्वतः सिद्ध असते आणि म्हणूनच संगतीसाठी दुसऱ्या कोणत्याही अपेक्षा असत नाही. प्रतिभान अथवा अंतःप्रज्ञा ही आत्म्याचीच काय असते, शक्ती असते आणि तिच्यामुळेच पारंपरिक संगतीचे ज्ञान आपल्याला होत असते. सत्यता असते, स्वयंसिद्ध असते. स्वयंसिद्ध असल्याने त्याच्या सिद्धांताची आवश्यकता आपल्याला पडत नाही की दुसरे कोणी येईन आणि मला सांगेल बाबा हे स्वयंसिद्ध आहे, हे काही बरोबर नाही आहे, असं कोणी सांगणार आहे का? नाही. आपल्याला समजायला पाहिजे की हे स्वयंसिद्ध आहे, मला दुसऱ्याची गरज नाही आहे. आणि पारंपरिक संगती आणि असंगती याचे जे ज्ञान आहे तिसऱ्या कल्पनेची आवश्यकता पडत नाही. जसे म्हटलं की आपण जसे डोळ्याला जे रूप दिसत असते ते ज्ञान दिसत असते, जे स्वतः होत असते आणि बुद्धीला स्वयंज्ञानाची सत्यता त्यांचा अनुभव इथे पाहायला मिळत असते. ते कसे असले पाहिजे ना, स्वतः सिद्ध असले पाहिजे. जसं पांढरे
हे काळे असू शकत नाही किंवा पांढरे कधी पण काय असणार आहे, काळे असू शकतात का? ठीक आहे, अशा प्रकारचे जेव्हा क्वेश्चन येतात तेव्हा काय असतं ते स्वयंसिद्ध असले पाहिजे. सेकंड पॉईंट जो आहे ते म्हणतात की परोक्ष अथवा निर्देशनात्मक ज्ञान. आता ज्ञानाच्या सत्यतेचा दुसरा स्तर प्रत्यक्ष नसून काय असला पाहिजे ना, परोक्ष असला पाहिजे. म्हणजे दुसऱ्यांच्या याच्यावरून डिपेंड होऊन आपल्यापर्यंत आलेला ज्ञान. जेव्हा दोन कल्पनातील संगती आणि असंगतीचे ज्ञान आपणास तिसऱ्या कल्पनेमुळे होत असते तेव्हाच त्याला काय म्हटले जाते, परोक्ष अथवा निर्देशनात्मक ज्ञान म्हटले जाते. म्हणजे दोघं जण इथे आहे आणि तिसऱ्याचीच इथे कल्पना इथे होऊन राहिली, तिसऱ्यापासून आपल्याला ती वस्तुस्थिती आपल्याला ऐकायला मिळत आहे, पाहायला मिळत आहे, तर त्याला काय म्हणायचं आहे, परोक्ष किंवा निर्देशनात्मक ज्ञान इथे मिळालेलं असणार आहे. अशा प्रकारच्या ज्ञानाची सत्यता तर्काच्या आधारावर सिद्ध केली जाते आणि या ज्ञानाला परोक्ष म्हणण्याचे कारण त्यास दुसऱ्या ज्ञानाची आवश्यकता असते. परोक्ष म्हणजे दुसऱ्यांवरती डिपेंड आहे ज्ञान. मला स्वतः सिद्ध आहे का? नाही. मला माहिती आहे का? मला तर दुसऱ्या तिसऱ्याकडनं कळलेलं आहे. तेव्हा त्याला काय म्हणायचं, परोक्ष किंवा निर्देशनात्मक ज्ञान म्हणायचं. उदाहरणार्थ ते म्हणतात की त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 2 बाजू यात कोणती मोठी आहे ते आपणास स्वतः कळत नाही, तर त्यासाठी आपणास दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 2 बाजू यांच्याशी तुलना करावी लागणार आहे आणि तेव्हाच आपण त्या संदर्भातील योग्य निष्कर्ष काढू शकणार आहे. जसं गणित आणि तर्कशास्त्रातील ज्ञान या प्रकारचे इथे असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणाल की अरे हे जो त्रिकोण आहे याच्यातली एक बाजू काय असणार आहे, खूप लॉंग आहे आणि याच्यातली काय आहे, बाजू एक शॉर्ट आहे. जेव्हा तुम्ही तिसऱ्या त्रिकोणाचा इथे जेव्हा विचार कराल आणि त्याला जेव्हा पॅरलल तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला कळणार आहे, म्हणजे तिसऱ्याकडनं इथे काय असणार आहे, आपल्याला त्रिकोण काढावा लागणार आहे, तेव्हाच आपल्याला कळणार आहे ते ज्ञान निश्चित आहे की नाही आहे. आता ते म्हणतात की परोक्ष ज्ञानाच्या सत्यतेसाठी तर्काची आवश्यकता असते. साहजिकच आहे, तर्कवितर्क करणारा जेव्हा आपण बोलणारच नाही तर आपल्याला समोरच्याचं मनातलं काय आहे हे कळणार आहे का, तो काय बोलत आहे हे कळणार आहे का नाही, तेव्हा तर्काची इथे गरज असते. तर्क कसं, सत्य तर्काची गरज असली पाहिजे. ठीक आहे, असं नाही काही कुठलाही तर्क लावला कुठेही मॅच केला असं नाही. तर निगमनात्मक तर्क पद्धती असणे म्हटले जाते आणि परोक्ष ज्ञान आणि अंतर प्रत्यक्ष अथवा प्रतिभ ज्ञान त्यातील काही महत्त्वपूर्ण फरक इथे आपल्याला खालीलप्रमाणे पाहायला मिळत आहे. तर ते म्हणतात, फर्स्ट जे आहे, अंतर प्रत्यक्ष अथवा प्रतिभ ज्ञान स्वतः सिद्ध आहे आणि परोक्ष ज्ञान कसं असलं पाहिजे ना, परता सिद्ध असलं पाहिजे. आणि म्हणजेच परोक्ष ज्ञानाच्या सत्यतेसाठी अन्य ज्ञानाची इथे आवश्यकता असते. अंतर प्रत्यक्ष ज्ञान स्वयंसिद्ध असल्याने त्यामध्ये संशयाला स्थान नाही. इथे जेव्हा स्वयंसिद्धच आहे की मला माहिती आहे हे सत्य आहे, मला दुसऱ्या गोष्टीची आवश्यकता पडणार आहे का? नाही. तर इथे काय आपल्याला दुसऱ्या स्थानाची आवश्यकता पडणार आहे का? आपल्याला संशय किंवा डाऊट घ्यायची गरज आहे का? नाही. परंतु परोक्ष ज्ञानात संशय घ्याव्यास वाव इथे पाहायला म्हणजे आहेत. परोक्ष ज्ञान अंतर प्रत्यक्ष सापेक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञान सत्तेच्या परीक्षेत अनेक पायऱ्या आहेत, जसे तर्क, निर्देश इत्यादी. परंतु प्रत्येक पायरी आपापल्या ठिकाणी पूर्ण असू शकत नाही, तर त्यासाठी आंतरप्रत्यक्षाची आवश्यकता असते. म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला परोक्ष ज्ञानाच्या स्तरावर आपण म्हणून संशय निर्माण झालेला असाल तरी निवारण करण्यासाठी ज्ञानाच्या स्वतः प्रमाणाची आवश्यकता असते. परंतु जेव्हा स्वतः प्रमाणाची जेव्हा परीक्षा करावयाची असते करण्याची आवश्यकता इथे पडत नाही. म्हणजे जेव्हा स्वतः सिद्ध आहे तेव्हा तुम्हाला कुठलीच गरज नाही आहे, कुठल्याची डाऊट घ्यायची गरज नाही आहे, त्याच्यावर कुठला पण प्रकारचा आपण संशय घेऊ शकत नाही. जेव्हा परोक्ष जेव्हा येत असते दुसऱ्यांकडनं तिसऱ्यांकडनं जेव्हा आपल्याला कळत असते का खरंच हे सत्य ज्ञान आहे का, याची आपल्याला काय करायची आहे, गरज आहे की याला आपण म्हणून की हां ठीक आहे बा ट्रूथ आहे. ठीक आहे. तर ते म्हणतात की बाह्य प्रत्यक्ष अथवा संवेदन ज्ञान कसं असलं पाहिजे ना. बाह्य म्हणजे बाहेरून आलेलं जेव्हा ज्ञान असते तर ज्ञानाचा तिसरा स्तर आपल्याला बाह्य प्रत्यक्षाचा इथे ठरणार आहे. तर लॉकच्या मते बाह्य प्रत्यक्षाचा अर्थ बाह्य जगातील पदार्थाचे ज्ञान ज्याचे आपणास इंद्रियाद्वारा प्रत्यक्ष ज्ञान इथे होत असते आणि बाह्य जगातील विशेष पदार्थाची आपणास इंद्रियजन्य ज्ञानच इथे मिळत असते. बाह्य जग म्हणजे काय, तुम्हाला आजूबाजूचे जे ही गोष्ट आहे ते काय बाह्यच आहे.
आहे का नाही. अंतर तर आहे नाही की चला बा आतमध्ये आहे, मनामध्ये सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या अंतर गोष्टी आहे, ज्या तुम्ही बाह्य गोष्टी बघाल तेव्हाच तुम्हाला सिद्ध होणार आहे. आणि सत्य आहे की कधी कधी आपणास बाह्य पदार्थाशिवाय त्याचे ज्ञान इथे होत असते. आणि स्वप्नात प्रतीत होणाऱ्या वस्तू ज्याची अस्तित्व असत नाही म्हणून बाह्य वस्तूचे ज्ञान भ्रामक असू शकते, परंतु त्यावरून आपल्याला बाह्य वस्तूच्या सत्तेचा निर्देश होत नाही. जसं म्हटलं की ईश्वर आणि आत्मा सन्मान, ठीक आहे, आत्मा म्हणून की जसं जे आहे ते म्हणून की बाह्य वस्तूचे अस्तित्व असंदिग्ध आहे. तुम्हाला दिसते का कधी गॉड दिसते का, ईश्वर दिसते की आत्मा दिसते का? अरे बाबा म्हणाल की अरे माझ्या बाजूनुसार देव बसलेला होता, ईश्वर बसलेला होता, तुम्ही कसं काय म्हणू शकताय काही बाह्य नाही आहे. म्हणजे अशा जेव्हा गोष्टी आहे तेव्हा हे काय असले पाहिजे, म्हणजे असंदिग्ध असले पाहिजे, ज्याचा आपण म्हणून निसंशय असलं पाहिजे. आपण त्याच्यामध्ये संशय घेऊ शकत नाही. निसंशय आहे निसंशय नाही, परंतु बाह्य वस्तूचे ज्ञान आपणास इथे होते, म्हणून बाह्य वस्तूची सत्ता पण इथे आवश्यक आहे. पण तुम्ही हे बाह्य वस्तूमध्ये ईश्वर आणि आत्मा म्हणू शकत नाही. लक्षामध्ये हे काय आहे, असंदिग्ध ज्ञान ठरणार आहे. आता ते म्हणतात की याच्यामध्ये जेव्हा आपण बाह्य वस्तूचे जेव्हा ज्ञान आपणाचं संवेदनाची जेव्हा प्राप्ती होत असते, लोक त्यांना संवेदनशील ज्ञान म्हणत असते. संवेदनांना इंद्रियांनी प्राप्त होत असते आणि हे जे ज्ञान आहे आपल्याला इंद्रियजन्य मानावे लागते बाह्य वस्तूच्या सत्तेसाठी. लोक काहीही युक्तिवाद इथे सांगत नाही. तर बाह्य वस्तू जर अस्तित्वात नसतील तर त्याची संवेदना आपणास कशी झाली, कसं त्याचं रूप आलं, कसं गंध आलं, कसं स्पर्श झाला, कसं त्याचा आपल्याला संवेदना होत आहे इत्यादी जे गोष्ट होणार आहे ते आपल्याला डोळे, जीभ, कान, त्वचा इत्यादीद्वारेच प्राप्त होणार आहे. ठीक आहे. जेव्हा आपल्याला इंद्रिय असेल तेव्हाच आपण त्याचा विचार प्रायमरी नंतर सेकंडरीचा विचार करणार आहोत. आणि म्हणूनच बाह्य प्रत्यक्ष स्तर जे आहे, ज्ञानाचा जो स्तर आहे हे पूर्णतः सत्य नाही आणि केवळ संभाव्यही नाही. म्हणजेच या संदर्भात लॉक जे आहे बाह्यानुमेयवादी आहेत. बाह्य वस्तूची सत्ता इथे आवश्यक मानत आहे, परंतु ते प्रत्यक्ष गम्य असू शकत नाही. प्रत्यक्ष तर आपणास केवळ गुणच प्राप्त होत असते आणि बाह्य वस्तूची ते सत्ता अनुमान गम्य इथे आहे असं कोण म्हणतात, लॉक म्हणतात. म्हणजे लॉकने जेव्हा गोष्ट केलेली आहे सगळ्याच गोष्टीचा इथे अंतर्भाव केलेला असणार आहे. बाह्य, अंतर, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, ठीक आहे, स्वतः, दुसऱ्यांकडनं, या सगळ्याच गोष्टीचा जेव्हा अंतर्भाव केला आहे तेव्हा त्यांनी इंद्रियांना पण सोडलेलं नाही आहे. ते म्हणतात की जेव्हा आपल्याला प्रायमरी जेव्हा आपल्याला बघायला मिळत असते आपल्या ज्ञानेंद्रियांनी, त्याचा सेकंडरी पण इथे सोर्स आपल्याला पाहायला मिळत असते, त्याचं ज्ञान आपल्याला पाहायला मिळत असते. तर या व्हिडिओमध्ये बस एवढंच. त्याच्यानंतर अजून एक व्हिडिओ येणार आहे आणि हा लॉकचा व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.